मी येणार आहे संजय सर तुमच्याकडे, मात्र अभिजित सर तुमच्याकडे आधी येते की देशाची कुठल्याही अर्थव्यवस्था ही मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे रोजगार। आणि सध्या संपूर्ण भारतात ही ओरड वारंवार होते की रोजगार निर्मिती जी व्हायला हवी, ज्या पद्धतीचे आकडे दिले जातात तशी होत नाहीये प्रत्यक्षात। या अनुषंगाने तुम्ही कसं बघताय आणि काय अपेक्षित आहे येत्या काळात? एक तर या आर्थिक सर्वेक्षणामध्ये एका विशिष्ट गोष्टीचा त्यांनी नामोल्लेख केलेला आहे, तो म्हणजे असा की आपल्याकडे सातत्यपूर्ण आणि वेळेवरती रोजगारीचे आकडे प्रसिद्ध होण्याची गरज आहे, जी त्या मानाने मागे पडलेली आहे। त्याच्यामध्ये काही कार्यवाही करण्याची प्रयत्न चालू आहेत, आवश्यक आहे। पण आपण जर बघितलं तर एक साधारण चित्र असं दिसतं की मोठ्या उद्योगांमध्ये ज्या मानाने रोजगार निर्मिती झाली त्या मानाने एसएमई मध्ये, म्हणजे ज्यांच्याकडे 100 पेक्षा अधिक कामगार आहेत अशा ठिकाणी ती वाढली, परंतु 100 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये मात्र तिचा वेग हा वाढलेला नाही। आणि जो एसएमई आपला जो सेक्टर आहे, जो ह्या सगळ्या वर्गावारीमध्ये मोडतो, तिथे ती वेगवान अधिक होण्याची आवश्यकता आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर औद्योगिकरणामध्ये भारत जी काही प्रगती करायला बघतोय ती जर खरंच त्या दिशेने वेगवान व्हायला लागली तर मात्र आज मोठ्या कंपन्यांचा एक ध्येय धोरण आपण असं म्हणू की अधिकाधिक आउटसोर्सिंग बाहेरनं करून घेणं, छोट्या उद्योगांकडनं करून घेणं, अशा प्रकारचाच कल असतो आणि त्यातनं तिथे अधिक रोजगार निर्मिती होऊ शकेल। आतापर्यंत सेवा क्षेत्रामधनं सातत्याने, मग आयटी क्षेत्र असो, म्हणजे ज्याला माहिती तंत्रज्ञान म्हणू आपण, आणि काही काळामध्ये म्हणजे गेल्या दशकामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण झाला। परंतु आता भोगले सरांनी जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला त्याच्या बाबतीत मात्र एक चिंतेचा विषय असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक जे सेवा क्षेत्रामधले रोजगार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये आले त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमतरता होण्याची शक्यता आहे। कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जसं नवीन जे हे तंत्रज्ञान शिकतील त्यांच्यासाठी संधी निर्माण होतील, पण जे एक ज्याला आपण म्हणू की ठराविक साच्याचं काम आज करणारी जी काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी मात्र त्यांना नवीन प्रकारच्या रोजगारासाठी तयार करणं ही एक मोठी काळाची गरज असणार आहे, नाहीतर ते एक नवीन आव्हान आपल्यासमोर उभं राहील। आणि म्हणून अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जे त्यांनी उल्लेख केले होते त्याच्यामध्ये 4 उल्लेख होते, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान। त्यातल्या जय विज्ञान आणि जय अनुसंधानावरती आजच्या अर्थसंकल्पामध्ये किती भर दिला जातो याच्यावरती पुढच्या रोजगारीचं चित्र हे अवलंबून असणार आहे। आणि त्यामुळे आपल्याला त्या बाबतीत काय घोषणा होतात हे अगत्याने बघावं लागेल। अगदी।